आणि खास करून मी दोन्ही आमच्या पंचांना विनंती करतो आणि कर्णधारांना सुद्धा की 20-20 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. त्या 4 षटकं आणि 1-1-1-1 असं म्हणजे 4 बॉलर तुम्हाला यूज करता येतील. आणि पंचांना खास करून विनंती की आपण 20 मिनिटामध्ये हे पहिलं सत्र म्हणजे पहिली इनिंग्स ही संपुष्टात आणायची आहे. ही जबाबदारी तुमची आहे. अन्यथा मी तुम्हाला बघा आमच्या मुंबईमध्ये असं चालतं की जर तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेतलीत तर एक सर्कल बाहेरचा जो प्लेअर आहे तो सर्कलमध्ये आणला जातो. इथे मला आता त्यांनी कदाचित मर्चेंडर सर सांगतील, परंतु पहिला बॉल सुरुवात झाले. आपण पाहतोय एक लाजवाब स्ट्रोक, गॅप शोधला आणि जसा बघा सुई जशी एक सुईमध्ये धागा घालतो बरोबर तसाच 2 प्लेयरांच्या मधोमधून हा चौकार येतोय 4 धाब्यांसाठी. धन्यवाद डीजे. बरोबर 11:24 हा पहिला बॉल रिलीज झाला. दुसरा बॉल हो काय पोझिशन बनवली. 1 बाउन्स सीमारेषा येईल बाहेर. 4 चौकार. थँक्यू डीजे. जर कोणत्याही खेळाडूने षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय दादासाहेब मर्चेंडे यांच्याकडून आलेला आहे. बघा आज आपल्या या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. तर अंकितचा पुढचा बॉल यावेळेला मात्र चांगला बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे 2 चेंडूंवर 2 लाजवाब चौकार आले. खरं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं हे पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते मात्र यशस्वी प्रयत्न केला तो म्हणजेच दीपकने. दीपेनच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा आहेत. संघाची धावसंख्या आहे 9 या आकड्यावर. परंतु यावेळेला लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय शैलेश. गोलंदाज अंकित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला त्याने मात्र एंड थोडासा बदललाय. पहिला ओव्हर द विकेटने मारा करत होता, आता मात्र राऊंड विकेटने मारा करतोय. आणि हे एक तंत्र मात्र चांगलं अवलंबलंय. त्याला माहीत आहे जेव्हा आपल्या समोर एखादा राईट हँड अँड लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन येतं ना तेव्हा मात्र गोलंदाज आपली दिशा सुद्धा बदलतो. यावेळेला तेच काम केलंय ते म्हणजेच अंकितने. हा बॉल डॉट गेल्यानंतर पुढचा बॉल सध्या आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ तर संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे धावफलकावर 9. सुरुवात चांगली केले सिल्वर स्टार धामणी या संघाने. खोलवर टाकलेला टप्पा बॉल आणि यावेळेला ड्राईव्ह ऑन साईडला इकडे फिल्डर होता त्याच्या हातामध्ये बॉल. एक धाव मात्र रोखू शकलेलं नाही आहे कारण सर्कलच्या आतमध्ये फिल्डर पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू तैनात. 2 खेळाडू जर पाहिले तर आउट ऑफ सर्कल म्हणजे सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये पाहिलं तर एक डीप मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला. बाकी जर आपण पाहिलं तर एक पॉईंटला आहे, एक कवर्स एक्स्ट्रा कवर्स मिड ऑफ आणि एक शॉर्ट मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. ओ हो लाजवाब वंडरफुल. काय पोझिशन बनवले बघा. थोडंसं शेफल झाला, बॅकफुटवर गेला, पंच केलाय तो म्हणजेच डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. मित्रांनो थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपण ज्या जागेवरती आहात त्या जागेवरती 2 मिनटं उभं राहायचं आहे आणि सर्वांनी उभं राहायचं आहे. कारण गेल्या वर्षी खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं ही स्पर्धा आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केली होती आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या लीगला 2 खेळाडू खेळले होते. गेल्या वर्षी एक आकेश पवार आणि दुसरा एक सम्यक स्टारचा व्यवस्थापक दीपेश. हे आपल्यामधून आज या लीगमध्ये जरी उपलब्ध नसतील तरी त्यांना आठवण करणं खरं तर हे सुरुवातीला करणं अपेक्षित होतं. परंतु थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो की या 2 खेळाडूंसाठी आपण 2 मिनटं मैदानावरती स्तब्ध उभं राहायचं आहे. ब्रेक सावधान.
पृथ्वी श्रीराम. स्मरण केलं जातं, आठवणींना उजाळा दिला जातोय. नक्कीच एक चांगलं काम या शांतिदूत विवाह प्रतिष्ठान खेड आयोजित खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 16 या आकड्यावर कोणती विकेट गेलेली नाही आहे. एक चांगली बाब म्हणता येईल, कारण विकेटचं पतन झाले नाही, परंतु षटकार आला आणि ते षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. ते म्हणजेच सन्माननीय दादासाहेब मर्चेंडे यांच्याकडून, आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक मात्र मिळतं आहे ते फलंदाज दीपेनला. कारण दीपेनच्या नागेश गमरे गोलंदाज, यावेळेला लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहणार आहोत. शैलेश याला पहिला बॉल रिलीज केला, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर, आणि एक्स्ट्रा धावाची सुरुवात पहिल्या बॉलवर आपण पाहतोय. वाईडचा इशारा आल्यानंतर एक्स्ट्रा धाव ॲड होईल धावफलकावर. 17 या आकड्यावर धावसंख्या पोचेल. 4 षटकांचा सामना, परंतु जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसोबा जरूर आहे या दोन्ही फलंदाजांचा. आणि इथे बॉल रिलीज झाला, आपण पाहतोय पिच झाल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला बॉल, आणि एक चांगलं कमबॅक मी म्हणेन केलंय नागेशने, कारण थांबून ठेवलंय सध्या या फलंदाजांना. आणि कानमंत्र देताना आपण पाहतोय बघा, दीपेनला माहीत आहे शैलेशला कानमंत्र दिलाय, कारण शैलेशच्या बॅटमधून धावा येत नाहीत, परंतु दीपेनच्या बॅटमधून धावा येत आहेत, आणि त्याला कदाचित स्ट्राईकवर मला घे हा कानमंत्र देण्यासाठीच कदाचित गेला. परंतु इथे बघा चतुर चलाकीने गोलंदाजी केली जाते. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल रिलीज झाला आणि थोडासा कट मिळतोय. इथे बघा त्याला माहीत आहे शैलेशचं फुटवर्क होत नाही आहे. शैलेश अवे फ्रॉम द बॉडी खेळतोय, म्हणजेच काय तर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही बॉलवर येत नाही किंवा आलात नाही तर बॉलवर मात्र तुम्हाला नक्कीच मी म्हणेन धावा मिळणार नाहीत, कारण तुमच्या बॅटवर तो बॉल येणार नाहीत. परंतु इथे नागेशची लाजवाब गोलंदाजी, पुनश्च चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला पूर्णतः बीट केलंय. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट, बिंदी गेन पाहायला मिळते. यावेळेला धावसंख्या स्थिरावली 17 या आकड्यावर. कोणताही विकेट गेलेला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा ठोकल्या होत्या, आणि त्याचं श्रेय गेलं ते मात्र दीपेनला. आपल्या या पुढच्या बॉलवर आता मात्र बीट केलंय. बॉल हवेत आहे. येस, यष्टीरक्षकाने कोणती चूक केलेली नाही आहे, आणि इथे मात्र बाद व्हावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 17. नक्कीच मुंबईमध्ये आणि पूर्ण मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये आज एक येणारा दिवस, सोनेरी दिवस असेल तो म्हणजे 14 एप्रिल, आणि त्याची रणधुमाळी नक्कीच पूर्णतः आमच्या भीमसैनिकांमध्ये नाही तर सगळ्या समाजामध्ये नक्कीच आहे. कारण काही मित्रसुद्धा आमचे आहेत इतर समाजाचे, ते सुद्धा या आमच्या सोहळ्यामध्ये भाग घेतात. तर नक्कीच येणाऱ्या 14 तारखेला आपल्या या ज्याने मी असं म्हणेन, आपले जरी आपल्याला जन्म देणारे बाप जरी आपले वडील असले तरी खरा बाप जर कोण असेल, आम्हाला आमचं खरं जीवन साकारणारे ते म्हणजेच आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांची जयंती असेल येणाऱ्या 14 तारखेला, आणि त्यासाठीच हे समर्पित त्याने केलेलं गीत आहे आमच्या DJ मास्टरने. धन्यवाद DJ. येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एक नवीन बॅटर मैदानाच्या आत, सौरभ पवार उर्फ बट्टा या टोपण नावाने ओळखलं जातं या खेळाडूला. हा खेळाडू म्हणजे मी म्हणेन, कारण या खेळाडूचा थोडासा मी खेळ पाहिला आहे, कारण हा खेळाडू एक मोठे फटके मारण्यात नक्कीच मातब्बर आहे. परंतु त्याच्या समोर त्याचा सहकारी, एका संघामधून बलभीम क्रिकेट टीममधून खेळणारे हे 2 सहकारी, आता मात्र बट्टाने चकमा दिला आहे. परंतु पंचांचा निर्णय येतोय वाईड प्लस बाउंड्री, म्हणजेच 5 धावा असतील धावफलकावर ॲड झाल्यात, आणि धावा असतील आत्ता मात्र 22 या आकड्यावर. 22 लॉस ऑफ 1 विकेट. सिल्वर स्टार धामणी हा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय, आणि
एक उद्दिष्ट असेल की 4 षटकांमध्ये कमीत कमी 50 धावा करण्याचं. कारण बघा ओपन ग्राउंड आहे, चारी बाजूला तुम्ही फक्त दिशा द्यायची आहे, तुम्हाला फक्त गॅप शोधायचे आहेत, रूम शोधायचे आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला जर नक्कीच मी म्हणेन यश आलं तर इथे धावा चांगल्या पाहायला मिळतील धावफलकावर. कारण 50 धावा मी का असं म्हणतोय, कारण ते एक फायटेबल स्कोअर होऊ शकतो 50 धावा, परंतु इथे त्या रोखण्यात यशस्वी ठरेल का एक गोलंदाज, अर्थातच वैशाली वॉरियर्सचे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला घेण्याचा प्रयत्न झाला होता, फुटवर्क चांगलं होतं, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. यष्ट्यांच्या मागे बॉल जातोय, डॉट येतोय बॉल. धावसंख्या स्थिरावलेली सध्या आहे 22 या आकड्यावर. एक फलंदाज हा मात्र तंबूच्या आसऱ्याला आहे, सध्या डगआउटमधून सामना पाहण्याची भूमिका करतोय, परंतु यावेळेला बट्टासाठी पुढचा बॉल आता मात्र यशस्वी झालाय, परंतु लाजवाब फिल्डिंग, देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिड विकेटला. आणि बघा जिथे चौकार जाणार होता तिथे सौ केलाय, कारण थोडासा बाउन्स झाला, बॉल डोक्याच्या वरून जाईल असं वाटलं होतं, परंतु त्याला स्टॉप केलं, पिकअप केला, फेक केल्यानंतर मात्र एकच धाव घेतली गेली. 23 या आकड्यावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 23, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. सध्या मैदानाच्या बाहेरचा जर विचार केला तर थोडीशी जी प्रेक्षक आपण जर पाहतोय तर शनिवारचा दिवस आहे, काहींचा वर्किंग डे असेल, त्यामुळे थोडीशी मंदिराळी आपण जर पाहतोय तर कमी आहे प्रेक्षकांची, परंतु उद्या मात्र नक्कीच भरगच्च असेल हे मैदान, यात मात्र शंका नाही आहे. कारण उद्या रविवारचा सुट्टीचा दिवस आणि त्यानंतर सोमवारचा सुद्धा बँक हॉलिडे आहे, अर्थातच आमच्या महामानवाची जयंती. आणि त्याचंच आपण जर पाहिलं ना तर एक बघा योगायोग साधूनच ही स्पर्धा आयोजित केली आहे. खरं म्हणजे महेश सरांचं शेवटीला शिक्षक पेशामध्ये असलेले गुरु आहेत आणि कुठे डोकं वापरायचे ते बरोबर त्यांनी हेरलंय. त्यांनी 2 दिवस शनिवार रविवार घेतला आणि बरोबर सोमवारी तुम्ही एन्जॉय करू शकता असा बरोबर दिवस त्यांनी हेरला. हे त्यांना नक्कीच त्यांनी या आपल्या आयोजनामध्ये दाखवून दिलंय आणि एक लाजवाब आकर्षण पाहतो या आयोजनामध्ये आणि ते त्यांनी इथं सिद्ध केलंय या दुसऱ्या पर्वामध्ये. प्रणित गोलंदाजीसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी, परंतु इथे काय केलंय बट्टाने अक्रॉस द लाईन मध्ये हा बॉल मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून येतोय षटकार. आला असं मी म्हणेन, कारण बघाची चौकार होता होता वाचला, परंतु आता त्याला माहिती आहे की चौकारचा चान्स नाही द्यायचा तर षटकारच मारायचा आहे, बाउंड्री पारच करायची आहे. ओ बॅटला कट लागल्यानंतर, कारण साऊंड इथपर्यंत आला, इथे नो डाऊट होता अंपायरला सुद्धा, परंतु बट्टाला सुद्धा माहीत आहे की माझ्या बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल जातोय यष्ट्यांच्या मागे. कीपरने मात्र गॅदर केलाय बॉल, कोणतेही शंका नाही. प्लेयर मात्र आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने जाताना सौरभ पवार. दुसऱ्या विकेटचं पतन. धाव संख्या आहे धाव फलकावर 29. न्यू बॅटर अथांग मोरे फ्रॉम धामणी. बघा खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग या लीगचं हे दुसरं पर्व. या कार्यक्रमाप्रसंगी अर्थातच माझे गुरुवर्य आणि नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे अजगणी गावचे सुपुत्र, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे संस्कार कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष, प्रवर्तक सेवा संस्थेचे अध्यक्ष हिरामन मोहिते गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. मी आदरणीय सुमेश शिर्के यांना विनंती करतो की या ठिकाणी मोहिते सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे मित्र राजाराम दरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी मी सन्मान करतो. मोहिते साहेब, या ठिकाणी बुद्धिस्ट प्रीमियर लीग यशस्वी करण्यामागे जर खऱ्या अर्थाने मोठा हिस्सा असेल, एक महिला असताना देखील समाजामध्ये आदर्श महिला कशी असावी, आपले सर्व दुःख विसरून ज्या माऊलीने ही फाउंडेशन मोठं करण्यासाठी जिने धुरा खांद्यावरती घेतलेली आहे,
अर्थातच या फाउंडेशनच्या सर्व ज्यांच्या नेतृत्वाशिवाय हे कोणताही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही अशा प्रमुख कार्यकाऱ्या ज्यांच्या नावाचा सतत उल्लेख व्हावा अशी रीना तांबे मॅडम आणि त्यांच्या या आम्हाला शक्तीमुळे ही स्पर्धा आम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे करतोय. नक्कीच सर. बघा, एक आयोजन करण्यामागे मी असं म्हणेन 1 दिवसाचं 2 दिवसाचं आयोजन दिसतं आपल्याला, परंतु त्यामागे तब्बल 15 ते 20 दिवस परिश्रम असतात आणि परिश्रम 15 ते 20 दिवस आमच्या महेश मर्चंडे सर आणि त्यांच्या टीमने घेतलेला आहे. नक्की सर, आणि त्याच्याबरोबरच त्यांच्या या लीगसाठी त्यांच्या पाठीशी सातत्याने आपण पाहतोय मोठमोठ्या व्यक्तिमत्वाने सपोर्ट केला आहे, एक पाठबळ दिलं आहे आणि त्याचा भाग म्हणून ही यशस्वी लीग पाडली जाते. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं आहे तर एक सिंगल येते, एक सिंगल नंतर धावसंख्या पोचते तब्बल 31 या आकड्यावर 31 आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावर धावसंख्या. सध्या बॅटरचा जर विचार केला तर दीपेन कांबळे बघा गुंडे गावातला सुपुत्र आहे. म्हणजे आज आपल्या या खेड तालुक्यातले जे आपल्या 31 धावा, 2 विकेट गेलेले आहेत. तर दीपेनचा विचार आत्ताच दीपेनचा उल्लेख करत होतो की दीपेन चांगल्या धावा काढतोय, त्याला कित्येक वेळ थोडंसं मागे राहावं लागलं, म्हणजेच नॉन स्ट्राईकला राहावं लागलं. खरं म्हणजे स्ट्राईकवर त्याला आणलं गेलं पाहिजे होतं, कारण त्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळत आहेत, चांगले धमाके पाहायला मिळाले, 1 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले आणि त्याला खरं म्हणजे स्ट्राईकवर आणलं गेलं पाहिजे. आत्ता ती संधी मात्र मिळते सध्या पुष्कळ वेळानंतर. नवीन गोलंदाज अभिजित, परंतु यावेळेला मात्र दीपेन हा स्ट्राईकवर असतील. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अत्तंग मोरे, हे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. परंतु दूरवर फैलावलेलं आपण क्षेत्ररक्षणसुद्धा पाहतोय. त्याचा जर विचार केला तर एक आपण पाहतोय एक गली रिजनमध्ये आहे फिल्डर, परंतु पहिला बॉल यासाठीच मी नेहमी माझ्या समालोचनामध्ये सांगतो, आता बॉल गेला डॉट झाला, हा डॉट का झाला याचं कारण सांगतो. कारण तुम्ही पहिलं बेसिक शिकलं पाहिजे, म्हणजे तुमचा टान्स महत्त्वाचा क्रिकेटमध्ये. त्यानंतर दुसरी गोष्ट कुठली असेल तर तुमचं फुटवर्क, आणि तिसरी गोष्ट कुठली असेल म्हणजे या बेसिक आहेत क्रिकेटच्या, या शिकल्या पाहिजे. खरं म्हणजे तिसरं काय आहे तर आय कोऑर्डिनेशन, हे आहे असलं पाहिजे, म्हणजे तुमची नजर तीक्ष्ण. यावेळेला मात्र फुटवर्कचा वापर केला, परंतु गोलंदाज चतुर निघाला. अभिजित हा गोलंदाजी करताना 2 बॅक टू बॅक हे बॉल मात्र डॉट टाकतोय, त्यामुळे कोणतेही धाव मिळत नाही. सध्या स्थिरावलेली धावसंख्या आहे 31 या आकड्यावर. सिल्वर स्टार धामणी हा संघ इथे बॅटिंग करतोय, परंतु सध्या सुरुवातीला 16 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर धावा आल्या नाही, तिथे झेल सोडला. काय घडलंय तर एक सोपा झेल, आणि झेल सोडल्यानंतर चौकार सुद्धा येतोय. नहिले पे दहिला आ बैल मुझे मार असं बोलणं नक्कीच योग्य ठरेल. जर अशा तुम्ही धावा दिल्यात तर या धावा शेवटच्या क्षणामध्ये बघा, कित्येक मॅचेस मी कव्हर केल्या, त्याच्यामध्ये असं घडले या 4 धावा तर सोडा, जेव्हा जेव्हा 1 धाव किंवा 2 धावा मिस करता त्या 1-2 धावेने कधी कधी तुम्हाला पराभव स्वीकारावा लागतो. इथे काय घडेल हा येणारा काळ सांगेल, येणारं सत्र सांगेल, दुसऱ्या सत्रामध्ये माहीत पडेल. परंतु सध्या फुल टॉस, क्रिकेटमध्ये फुलटॉसला माफी नाही, इथे चुकीला माफी नाही. येतोय 1 बाउन्स, रेषा पार, चौकार. सुरू असताना खऱ्या अर्थानं शांतिदूत युवा प्रतिष्ठान ही लीग जेव्हा आयोजित केलं आणि ज्यांच्याकडं पहिला शब्द टाकला ते म्हटले तुम्ही आकडा सांगताना चुकलात, तुम्ही आकडा चुकीचा सांगितलात मला, परंतु या आकड्यासाठी शब्द कमी पडतील. खरं तर मंडणगडमध्ये समाजसेवा करत असताना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट असे आदर्शवत कामगिरी करत आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व घडलं असे दादासाहेब मर्चंडे यांचे पुतणे
परंतु दादासाहेब मर्चंडे जरी वेगळ्या पक्षात काम करत असले तरी मी सुद्धा त्यांचाच चेला आहे असं समजून ज्यांनी एक मंडणगडमध्ये मंडणगड नगरपंचायतमध्ये आदर्श नगरसेवक अशी कामगिरी करणारे, अर्थातच या बुद्धिस्ट प्रीमियर लीगचे द्वितीय पारितोषिक देणारे आमचे मित्र मर्चंडे साहेब या ठिकाणी आले. त्यांचा सन्मान शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. मी सुमेश शिर्के आणि अरविंद गमरे यांना विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन षटक संपल्यानंतर देऊया. यावेळेला बॉल आपण पाहतोय रिलीज झाला, चांगला बॉल आणि इथे 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिलं सत्र या संपुष्टात ठिकाणी आलंय. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. धावसंख्या आहे 39 या आकड्यावर, म्हणजे 40 धावांचं लक्ष ठेवलंय. बरोबर 10च्या सरासरीने ते धावा करावायच्या आहेत. नक्कीच आपण दुसऱ्या इनिंगमध्ये येऊ आमचे दुसरे समालोचक रोहन तांबे यांच्याकडे, परंतु तत्पूर्वी येतोय आमच्या महेश सरांकडे. यानंतर मी या दादांचा सन्मान करू इच्छितो. मी सुमेश शिर्के यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. निश्चितच या देखण्या स्पर्धेचा दुसरा सामना एक मोठी बॅटल, एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. विनंती असेल आक्की वॉरियर्स आणि प्रबुद्ध 11 या दोन्ही संघाचे संघनायक आणि संघ मालक आपण नाणेफेकीसाठी समालोचन मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेकीचा जो मंच आहे त्या ठिकाणी आपण यायचं आहे. प्रबुद्ध 11 आणि आक्की 11 या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे साखरोळी गावचे सुपुत्र अनिल तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुमेश शिर्के यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. यानंतर चांद याने उत्कृष्ट 2 झेल पकडले होते आणि ते झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. आणि पहिलं बक्षीस अर्थातच रहीमभाई यांच्या हस्ते आहे आणि ते बक्षीस देण्यासाठी मी चांदला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आणि बक्षीस घ्यायचं आहे. पहिलं बक्षीस 2 कॅचसाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याने बक्षीस घ्यायला यायचं आहे चांदने. सागर जाधव यानंतर नलावडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान मी गिरीश तांबे यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हॅलो 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 चेक हॅलो. यानंतर विनंती असेल आक्की 11 आणि प्रबुद्ध 11 या दोन्ही संघाचे संघनायक आणि संघ मालक आणि नाणेफेकीसाठी नाणेफेकी मंचावरती या ठिकाणी यायचं आहे. ठीक आहे. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याला बाहुबली असं म्हटलं जातं असे चांद सागर जाधव यांचा पारितोषिक या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरीचे सन्माननीय अध्यक्ष रहीमभाई सईबोले यांच्याकडून दिलं जात आहे. अचूक 2 झेल या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं त्याच्या अष्टपैलू कर्तृत्वाची कामगिरी या ठिकाणी बघायला मिळाली. यानंतर पुढील सामना एक मोठी बॅटल, एक मोठी लढत असणार आहे. चालू स्पर्धेमध्ये एक युवक ही स्पर्धा खेळण्यासाठी आला आणि त्याचं एवढं मन प्रसन्न झालं की हे स्पर्धा बघितल्यानंतर गुंद्यासारख्या ग्रामीण भागातून येणारा युवक भाई का म्हणालो की आपण ही स्पर्धा करतोय, कारण या युवकांसाठी आहे. आणि त्याला त्याचं महत्त्व कळलं आणि या चालू स्पर्धेमध्ये त्याने आपल्या फाउंडेशनसाठी 2000 रुपये देणगी दिले. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण असे जेव्हा युवक दाते होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मोठी होणार आहे. मी दादांना विनंती करतो की आपण त्याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. स्वप्नील तांबे यांनी स्टेजवरती यायचं आहे. स्वप्नील तांबे दादांना विनंती करतो की आपण त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे. स्वप्नील तांबे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा जोरात. यानंतर दुसरा सामना होणार आहे प्रबुद्ध 11 आक्की 11. प्रबुद्ध 11 दोन्ही संघाच्या संघ मालकांनी पॅव्हलियनमध्ये टॉस का बॉसच्या या ठिकाणी यायचं आहे आणि टॉस उडून घ्यायचं आहे. रहीमभाई सईबोले यांकडून बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. 4 बॉल 4 सिक्स 500 रुपये 1000 आणि 5 बॉल 4 चौकार 500 रुपये. ओके
निश्चितच या स्पर्धेतील एक मोठी लढत, मोठी बॅटल आपल्यासमोर या ठिकाणी होतीये. तद्वत दुसरा सामना देखील आपल्या सर्वांसाठी लोड होतोय. एक आक्रमक बॅटल, एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे असणार आहे आखी 11, तर दुसरीकडे आपल्याला एक मोठी बॅटल, एक मातब्बर संघ प्रबुद्ध 11 या संघाचा संघनायक या ठिकाणी, आखी 11 या संघाचा संघनायक सचिन तांबे या ठिकाणी आलेला आहेत. विनंती असेल प्रबुद्ध 11 या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी खेळ टेनिस बॉल नव्हे तर रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेटचं नेतृत्व रहीमबाई सईबोले यांना विनंती असेल की त्यांनी या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. रोहन सर 1 मिनिट आपल्याला थांबवतोय. या दुसऱ्या इनिंगमध्ये जो पहिला षटकार कोण मारेल त्याला दादासाहेब मर्चंडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. जो षटकार मारेल, पहिला षटकार मारेल त्याला 500 रुपये लागू. म्हणजे काय, आज बघा जरी रविवारचा दिवस नसला आणि शनिवारचा दिवस असला तरी आज मात्र आज प्रेक्षकांना आणि नक्कीच मी असं म्हणेन सर्व जे आमचे टॉस कॉइन इथे सर्व सन्माननीय पाहुणे आलेत त्यांच्यासाठी एक नक्कीच दादासाहेबांसारखं एक व्यक्तिमत्व आज दाखवून देत आहे की आम्ही या क्षेत्रामध्ये किंवा या आमचं नावलौकिक का होतं इथे. येऊया रोहन तांबे यांच्याकडून. धन्यवाद गंभीर सर. एक मोठी बॅटल, एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. या स्पर्धेचा एक महत्त्वाचा निर्णायक सामना, दुसरा सामना दोन्ही मातब्बर संघांमध्ये. एकीकडं आखी 11 आणि दुसरीकडे असणार आहे तो प्रबुद्ध 11. दोन्ही संघ या ठिकाणी. गंभीर सर, एक महत्त्वाची बॅटल आहे कारण मागच्या सत्रामध्ये दोन्ही खेळाडू एकमेकाच्या संघामध्ये खेळले होते, मात्र आता एकमेकांच्या विरोधात ठाकलेत. नाणेफेकीचा कौल झालाय. आखी 11 संघाचे कर्णधार सचिन तांबे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकले. सचिन, काय सांगाल, आपला निर्णय काय असणार आहे? सचिन तांबे, काय सांगाल, कारण मागच्या वेळेस तुम्ही ज्या संघाच्या मधून खेळला होता, ज्या संघाचे तुम्ही स्टार खेळाडू होतात, मात्र आज त्याच संघाच्या विरोधात आपण खेळत आहात. नक्कीच आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेणार आहे. धन्यवाद. निश्चितच यानंतर दोदो आपल्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जो खेळाडू तुझ्या संघामध्ये गेल्या वर्षी खेळला होता, निश्चितच संघाचे खेळाडू इकडे तिकडे गेलेत, परंतु त्या संघाची नवीन बांधणी आपण या ठिकाणी केलेली आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे, काय सांगाल? समोरचा आखी 11 संघसुद्धा खूप चांगला संघ आहे आणि आपल्या संघाचा प्रथम खेळाडू सचिन तांबे हे त्यांच्यामध्ये गेलेत, तर आम्ही जास्तीत जास्त ट्रायग्रेट सचिन तांबे यांना करणार. निश्चितच एक मातब्बर सामना आपल्यासमोर सुरू आहे. त्यातलं समालोचनसाठी गमरे सर, ओव्हर टू यू. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे खरं म्हणजे टिट फॉर टॅट असं उत्तर दिलं पाहिजे होतं, म्हणजेच जशास तसं उत्तर दिलं पाहिजे होतं. परंतु इथे मी असं म्हणेन की कुठेतरी दबावामध्ये टाकलं या फिल्डिंग करणाऱ्या संघाने, अर्थातच सिल्वर स्टार धामनी बॅटिंग केली. 39 धावा ठोकल्या धावफलकावर, 40 धावांचं टार्गेट सेट केलं, परंतु त्याला अचीव करताना मात्र इथे दमछाक झाली ती वैशाली क्लासेस वॉरियर्स या संघाची. कारण बघा, पहिला फलंदाज बाद झाला आहे, धावसंख्या आहे धावफलकावर फक्त 2. 4 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक, या षटकामध्ये खरं म्हणजे एक सुवर्ण संधी असते ती फलंदाजांना की इनफिल्ड क्लिअर करा, चौकार घ्या, षटकार घ्या, कारण धोके कमी असतात. परंतु इनफिल्ड हे क्लिअर करणं महत्त्वाचं असतं, म्हणजे तशी तुम्हाला बॅटिंग करावं लागते. आणि मी मागाशीच उल्लेख केला होता की 3 बेसिक्स जर या खेळाडूंनी शिकले तर नक्कीच मी म्हणेन एक चांगल्या लेवलला खेळाडू जाऊ शकतात. जर आपण आज टेनिस क्रिकेटचे दिवस जर पाहिले सर, रोहन सर, तर एक वेळ अशी होती की स्लीपरवर खेळणारी मुलं किंवा साधी पॅन्ट नसायची, साधे ट्रॅक टी शर्ट नसायचं. आज बघा क्रिकेटचं लौकिक काय आहे, टेनिस क्रिकेटसुद्धा आज कुठल्या लेवलला केलं आहे. आज ISPL सारखं म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही सुद्धा खेळली जाते. आज मी म्हणेन सुगीचे दिवस आलेत. परंतु इथे बघा ड्राईव्ह केलाय, बॉल जातोय ऑन साईडला, फिल्डर चेस करायला बघतोय परंतु नाही, प्रोटेक्शन होतं डीपमध्ये आणि फेक करेपर्यंत मात्र धावा घेतल्यात. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेनंतर धावसंख्या असेल आता मात्र धावफलकावर आपण पाहतोय 4 या आकड्यावर. एक फलंदाज मात्र 5 या आकड्यावर, माफ करा, परंतु एक फलंदाज त्यासाठी त्यांना बाद व्हावं लागलंय. अर्थातच बाद झालेला फलंदाज प्रणित
निराशा केली, परंतु यावेळेला चांगला बॉल रिलीज केलाय. म्हणजे आता जर आपण पाहिलं या मॅचचं जर लेखाजोखा जर पाहिलं तर पहिल्या इनिंग्समध्ये एक मी असं बडेन वर्चस्व गाजवलंय आणि दुसऱ्या इनिंग्समध्ये म्हणजे दुसऱ्या पर्वाचा खेळ चालू झाला आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मी असं बडेन सिल्वर स्टार धामणी या खेळाडूने मात्र वर्चस्व गाजवलंय मॅचवर. तर पुन्हा एकदा आम्ही करेक्शन करतोय, अर्थातच दिलगिरी व्यक्त करतोय. 4 धावा आहेत, 5 नाही. पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि धावा दिल्या फक्त 4. मी असं बडेन कंजूसी गोलंदाजी केली या गोलंदाजाने. दीपेनने बघा सलामीला आला होता, फलंदाजी करताना 2 चौकार 1 षटकार लगावला, त्यानंतर गोलंदाजीसाठी सुद्धा स्ट्राईकवर आला. या ठिकाणी आम्हाला नेहमी सहकार्य करणारे जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी सुमेश शिर्के यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. रोहन तांबे, त्याचप्रमाणे आम्हाला सहकार्य करणारे भिडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वतः पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. राजदिल भिडे, अर्थातच तर बॉलर शुभम गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला मध्ये पायामध्ये बॉल टाकलाय. बघा पायामध्ये ना जसं आपण एक साखळी दंड बांधण्याचा प्रयत्न असतो त्याचप्रमाणे इथं गोलंदाजांनी तोच प्रयत्न केलाय. एक डोर आहे ती बांधण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे एक रशीने जसं पाय बांधतो तसं इथं केले काम या गोलंदाजाने. कारण क्रिकेटमध्ये गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र आहे ते म्हणजेच यॉर्कर. कारण क्रिकेटमध्ये यॉर्कर आणि क्रिकेटचे भगवान सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटमध्ये फार महत्त्व दिलं जातं आणि तो बॉल इथे रिलीज केला. पहिला बॉल रिलीज करताना यॉर्कर नक्कीच मी म्हणेन शुभम चांगलं टॅलेंट पेश करतोय, एक प्रतिभा. खरं म्हणजे ही प्रतिभा किंवा हे टॅलेंट पेश करण्याचं हे प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही कसे खेळता, तुम्ही कसा खेळ दाखवता, तुमच्यात काय आहे, कुठून कुठून भरलेलं जे टॅलेंट ते तुम्हाला इथे दाखवायचं आहे. इथे तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला पराक्रम करावाच लागेल. यावेळेला सुद्धा चांगला खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला वाईड यॉर्कर बॉल होता, उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा बॉल. धोका नव्हता कदाचित फलंदाजांना, परंतु गोलंदाजाने मात्र नक्कीच मी म्हणेन इथे प्रभावित केलंय या शुभमने. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक जेव्हा सुरू होतं दीपेनने पहिलं षटक हाताळलं, चांगली गोलंदाजी केली, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे गोलंदाजी करतोय शुभम सुद्धा. इथे स्ट्राईकवर आपण पाहतोय शशांक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन मिळालं नाही या स्ट्रोकवर, परंतु बॉल मात्र जातोय जरूर सीमारेषेच्या दिशेला, परंतु त्या अगोदर अडवला गेलाय. फाईन लेग शॉट, फाईन लेगला फिल्डर तैनात होता, डीपला त्याला जावं लागलं. फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनंतर धावसंख्या आहे हळूहळू आपण पाहतोय धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 for 1. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचं आपण पाहतोय इथे शुभम मार्गस्थ आहे, परंतु यावेळेला चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. लाईन लेंथने गोलंदाजी केली जाते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. खरं म्हणजे अशीच तुम्हाला इथे गोलंदाजी करावी लागेल, कारण तुमच्या संघाला, तुमच्या संघ मालकाला जर खुश करायचं असेल, कारण बघा संघ मालकाने इथे पैसे देऊन हा संघ खरेदी केलेला आहे, म्हणजे कुठेतरी त्याच्या मनामध्ये धाकधुकी असते किंवा असेल, परंतु ती धाकधुकी जर बाहेर काढायची असेल ना तर तुम्हाला त्यांना एक विजय प्रस्थापित करून द्यावाच लागेल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नाही, बॅटवर बॉल येत नाहीये, कुठेतरी रणनीती चुकते फलंदाजाची आणि लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. बघा पंचांचा जर विचार केला ना तर एक वेळ अशी होती की जेव्हा डिकी बर्ड असू दे, डेव्हिड शेपर्ड असू दे, 8 या धावांवर आपण पाहतोय सध्या धावसंख्या आहे, परंतु ज्या पद्धतीने पाठलाग केला जातोय कुठेतरी मी असं म्हणेन की कमजोर झालेला आहे हा संघ, कितीतरी कमी पडतायत. परंतु यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? होय, झालाय, येतोय सीमा रेषा बाहेर, चौकार.
क्रिकेटमध्ये मगाशी सांगितलं, त्याचा उल्लेख केला, तुम्हाला गॅप शोधावा लागेल, तुम्हाला रूम शोधावा लागेल, कारण दोन फिल्डरांच्या मध्ये जर तुम्ही फटका लगावलात किंवा स्ट्रोक खेळलात तर हा नक्कीच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतो किंवा पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहिलं की दोन बरोबर फिल्डरांच्या एक कव्हर्समध्ये होता, एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर तैनात आणि एक लॉंग ऑफला होता, बरोबर त्याच्यामधून हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि हे फटके खास करून ना विराट कोहली किंवा अजिंक्य रहाणे हे चांगले खेळतात. कव्हर्समधले जे फटके आहेत त्यांचे देखणं स्वरूप पाहायला मिळतं त्यांच्या बॅटमधून. यावेळेला सुद्धा हा देखणा फटका पाहायला मिळाला. अर्थातच धावसंख्या पोचली ती 12 या आकड्यावर या फटक्यानंतर आणि या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा सध्या जिंकण्यासाठी 28 धाव्यांची आवश्यकता. 14-14च्या सरासरीने आता मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा काढाव्या लागतील. परंतु जर या धावा पूर्ण झाल्या तर मी असं म्हणेन की नक्कीच तुम्ही यश प्राप्त कराल. परंतु या धावा रोखू शकतो का गोलंदाज, की या धावा काढण्यामध्ये सध्या आपण पाहतोय शशांक यशस्वी ठरेल की त्याच्याबरोबर असलेला मोहिनेश हे दोन जे बॅटर आहेत ते यशस्वी ठरत आहेत का. खरं म्हणजे हेच क्रिकेटमध्ये पाहणं गरजेचं असतं. आणि क्रिकेट म्हटलं तर अनसर्टनली गेम ऑफ चान्स, ज्याला अनिश्चिततेने भरलेला खेळ बोललं जातं. यावेळेला बघा तसंच झालंय. मी आत्ताच उल्लेख केला की अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ. बघा काय होतं, 12 धावा लगेच षटकार आला, 18 धावांवर संघ पोचतोय, येतोय षटकार आणि धावा असतील आता मात्र 18. बघा पहिला षटकार आला, 500 रुपयाचं पारितोषिक प्रदान केलं होतं सन्माननीय दादासाहेब मर्चेंडे यांच्याकडून. आणि त्या व्यक्तिमत्वाने नक्कीच एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला या खेळाडूंना आणि तिथे षटकारचे पूर्तता मात्र शशांकने केली. त्यामुळे शशांकला हे 500 रुपये बहाल करण्यात येतील. परंतु ही मॅच संपल्यानंतर यावेळेला सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांनी नाही सांगितलं. पंच परमेश्वर, पंच मायबाप, त्यामुळं कोणीही आर्ग्युमेंट करू नये. जे पंच देतील ते देव समजून देवा मला माफ करा असं म्हणायचं आणि क्रिकेट खेळायचं. कारण खेळाडू वृत्तीने क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे. इथे सुद्धा गोलंदाजी करताना आपण पाहतोय चेतनने आपण पाहतोय हा बॉल टाकला, परंतु त्याला सुद्धा भिरकावलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय 6 धावेसाठी षटकार. अजूनही शोषण आहे, अजूनही विषमता आहे आणि त्या पाहतोय गोलंदाजी मार्कवर चेतन आणि तो महागडा ठरतोय. कारण सध्या ज्या पद्धतीने खेळ केला जातोय, सुरुवातीला बघा वाटलं होतं की 2 षटकांमध्ये 12 धावा आहेत, परंतु मी मागाशी त्याचा उल्लेख केला होता. क्रिकेट अनसर्टनली गेम ऑफ चान्स त्याला बोलतो आणि तेच झालंय. अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि त्या वेळेलाच मात्र षटकार मारला, धावा नेऊन ठेवल्या 18. आत्ता एक षटकार आला, धावा नेऊन ठेवल्या 24. म्हणजेच काय, तुमच्याकडे बघा क्रिकेट म्हणजे हा खेळ खेळताना ना पेशन्स आणि सायलन्स हे 2 ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण पेशन्स हे तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग करतं आणि सायलन्स तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग करतं. इथे बघा पेशन्स ठेवला असतं, परंतु नाही, खरा फिल्डिंग केले नाही तर शशांकला परतीचा प्रवास गाठता आला असता. बघा सुरुवातीला 2 षटकांमध्ये 12 धावा झाल्या होत्या. थोडीशी जर मुंबई पुणे असं जर एक्सप्रेसवेने प्रवास करताना तेव्हा तुम्ही 40 आणि 50च्या स्पीडने गाडी चालवली तर लवकर प्रवास होणार नाही. परंतु 80-100च्या स्पीडने जर तिथे गाडी चालवलीत म्हणजेच काय तर 5व्या गिअरवर टॉप गिअरवर जर गाडी चालवली, शशांकनी मगाशी तशी गाडी चालवली, सुरुवातीला कमी चालवत होता स्पीडने, परंतु नंतर मात्र त्याने स्पीड घेतला आणि धावा नेऊन ठेवल्या 24. आत्ता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. सलामी दिले आमच्या पाहुण्यांना या षटकाराने. नक्कीच मी म्हणेन आमच्या सलाममालन कक्षाला आणि या व्यासपीठाला सलामी दिले या षटकाराने. धावा नेऊन ठेवल्या आत्ता मात्र तब्बल 31 या आकड्यावर.
धन्यवाद डीजे. मोहिनीच्या बॅटमधून हा फटका लाजवाब देखना फटका स्टँड अँड डिलिव्हर होता. यावेळेला मात्र शेफल झाला. पुढे येण्याच्या प्रयत्नात आपलं विकेट सोडून मारण्याचा, आपलं पॉपिंग क्रीज सोडून मारण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे फुल टॉस होता, लो फुल टॉस होता, कदाचित रीड केलं नाही या बॉलला आणि बॉल जातोय एस टी यांच्या मागे. डॉट बॉल येतोय म्हणजे कमबॅक केलं गोलंदाजाने असं मी म्हणेन. कारण षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल टाकणं फार महत्त्वाचं क्रिकेटमध्ये असतं आणि एक दबाव असतो जेव्हा षटकार लगावला जातो ना बॉलरला, तो बॉलरवर थोडंसं मी म्हणेन प्रेशर असतं, त्याला रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमाइनिंग अँड 9 रन्स रिक्वायर्ड. तर जे जे खेळाडू बॅट घेऊन जातील पंचांचा खरं म्हणजे येस थँक्यू, कारण काही नियम असे असतात की डायरेक्ट ग्राउंडमध्ये जाऊ नये. पंचांचं तुम्ही परमिशन घ्या आणि मग ग्राउंडमध्ये जा. प्रबुद्ध 11 आणि अक्की 11 दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दोन्ही संघ नायकांनी आपले संघ तयार ठेवायचे आहेत. यानंतरचा सामना लगेचच तुमचा असेल. आणि एक क्रिकेटमध्ये ज्याला जेंटलमॅन गेम बोलतो आपण, तेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये जाल तेव्हा लाईनअप करून जात जा आणि मैदानाच्या बाहेर याल तेव्हा सुद्धा लाईनअप करून बाहेर या. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही टी व्हीमध्ये सुद्धा ते पाहता. परंतु बघा क्रिकेटमध्ये मी जेव्हा समालोचन करत असतो किंवा मी ज्या मॅच कव्हर करतो तर पाटण तालुका क्रिकेट एक मोठी लीग केली होती आणि त्याच्याशी कंटिन्यू मी निगडीत होतो त्या त्या पाटण तालुक्या क्रिकेट असोसिएशनची. तर त्यांच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. जेव्हा ते प्लेयर जातात मैदानाच्या आत ते लाईनअप करून जातात आणि लाईनअप करूनच बाहेर येतात. एक सुद्धा प्लेयर इकडचा तिकडे होत नाही. आपण सुद्धा शिस्तीचा खेळ दाखवा आणि शिस्ती तुम्ही आतमध्ये जायचं आत आणि मैदानातून बाहेर यायचं आहे. पण शेवटचं षटक, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मोठा हिट करण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? तर नाही. इथे झेल घेतलाय. बॉल खाली बरोबर फिल्डर आला लॉंग ऑनला तयार होता. इथे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र शशांक बाद होतोय आणि इथे समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. धन्यवाद. तर आपण पाहतोय ऐकतोय शांतीदूत युवा प्रतिष्ठान खेळ आयोजित खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामधले पहिल्या दिवसातला हा पहिला सामना. फटका बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर तैनात नव्हता, बरोबर गॅप होता. बॅटला कट लागल्यानंतर हा फटका आहे ना कधी कधी बाउंड्रीले देऊन जातो. परंतु सध्या तरी आपण पाहिलं इथे 2च धावा आलेल्या आहेत. सध्या समीकरण आलेलं आहे ते म्हणजेच 4 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. कारण सध्या 33 धावा या आकड्यावर आहेत. 40 धावांचा पाठलाग करावायचा आहे. 39 धावा ठोकल्या होत्या ते म्हणजेच सिल्वर स्टार धामणी या संघाने आणि त्याचा पाठलाग करताना वैशाली क्लासेस वॉरियर्सचा संघ पाठलाग करतोय. सध्या स्ट्राईकर बॅटर आहे सागर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल जेव्हा असे रिलीज होतात ना, जेव्हा उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल रिलीज करतो ना गोलंदाज, तेव्हा तुम्ही याला व्ही शेपमध्ये खरं मध्ये खेळलं पाहिजे. हॅलो, या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय काताळे सर यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आम्ही संपूर्ण शांतीदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करत आहोत. मी आदरणीय महेशजी मर्चंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य काताळे सर यांचा सन्मान करायचा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये येऊ या वेळेला काय घडलंय तर रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिली लढत आहे ती फाईट. आपण त्या लढतीकडे लक्ष सर्व प्रेक्षकांचं आहे आणि ही लढत जी आहे ती मात्र रंगतदार स्थिती संपेल. सध्या धावांचा जर विचार केला तर धावसंख्या आहे 34 या आकड्यावर आणि 3.4 षटकं इथं संपुष्टात आलेली आहेत. फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. षटकार लगावला तर मॅच फिनिश. मोठा फटका जरूर आला. इथे काय घडेल? ओ वन बाउन्सी रेषा पलीकडे चौकार.